नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पुरणाच्या पोळीची रेसिपी. त्या दिवशी गुढीपाडव्याच्या वेळेस बनवली होती, बट मला अपलोड करायला वेळ नाही मिळाला, त्यामुळे मी आत्ता करत आहे. कारण की आता काय होते, सणतिवार येणं चालू झालेच आहे. तर त्यावेळेस काय आपण कोणत्या पण सणाला बनवू शकतो किंवा आवड झाली तेव्हासुद्धा बनवून खाऊ शकतो. तर अशा प्रकारे आमच्याकडे पुरणपोळी केल्या जात नाही, बट मी हे फर्स्ट टाईम बनवून बघितली आणि मला एवढा आनंद झाला, कारण की फर्स्ट टाईममध्ये सुद्धा छानच बनली होती ती. जास्त प्रमाणामध्ये फुगली तर नव्हती, बट खायला अतिशय टेस्टी, म्हणजे मऊसूत लुसलुसीत आणि आतमधनं अगदी पुरण भरलेलं आणि अगदी क्रिस्पी वरून असलेली वाटली मला. तर सगळ्यांना आवडलीसुद्धा आणि बनवायलासुद्धा मला छान वाटलं. आणि मेन म्हणजे तर आमच्याकडे याच्यामध्ये नुसतं तुपानी खाल्ल्या जाते, कट वगैरे बनवलं नाही जात. तुम्हाला कट आवडत असेल ना, तर तो सुद्धा तुम्ही बनवू शकता. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं, 1 कप चणा डाळ घेतली मी आणि तिला भिजायला ठेवून दिली आहे. त्यामध्ये पाणी टाकलं आणि तिला भिजायला ठेवून दिली. कमीत कमी 1 ते 1.5 तास ठेवून द्यायची. आणि नंतर चेक करून घ्यायचं की छानपैकी अशी भिजलेली आहे की नाही भिजली आहे. आणि नंतर त्यामधलं पाणी काढून घ्यायचं, 1-2 पाण्याने आणखी धुवून घ्यायचं, पाणी काढून घ्यायचं. व नंतर कुकरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये मी सुरुवातीला 1 ग्लास डाळ घेतली होती. त्याच्यात चौपट किंवा तिप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मी 3-3.5 ग्लासच्या जवळपास पाणी टाकलं आणि सोबतच थोडीशी हळद व तेल टाकलेलं आहे. अर्धा चम्मच तेल टाकायचं आणि पाऊण चम्मच हळद टाकायची आणि 3 ते 4 शिट्ट्या छानपैकी अशा होऊ द्यायच्या. जेवढा कट तुम्हाला आवडत असेल ना, त्या हिशोबाने सुद्धा तुम्ही पाणी त्यामध्ये टाकू शकता. आता जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत मी कणिकसुद्धा भिजवून ठेवून देते. त्यासाठी मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ सोबतच अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ व थोडीशी हळद टाकली आहे. नंतर थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला याचा मऊसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता काय झालं होतं, मी हे खाली व्हिडिओ बनवत होती ना, त्यामुळे मी एका हाताने मोबाईल पकडला आणि एका हाताने बनवत होती. त्यामुळे पूर्णपणे असं क्लिअरली दाखवला नाही व्हिडिओ. आणि नंतर छानपैकी याला तेल लावून घ्यायचं मऊसूत गोळा तयार करून झाल्यानंतर आणि झाकून 1 ते 1.5 तासच्या जवळपास किंवा अर्धा तास तरी याला मुरायला ठेवून द्यायचं. नंतर थोड्या वेळाने जेव्हा डाळ शिजली असेल ना, तर चेक करून घ्यायची छानपैकी शिजली आहे की नाही शिजली आहे. आणि शिजली असेल ना, तर त्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. पूर्ण जो कट असते ना, तो काढून घ्यायचा. आता बघू शकता डाळसुद्धा छान शिजलेली होती. तर कट मी साईडला ठेवून दिला आणि नंतर जी डाळ आहे ना, ती आपल्याला अशी चाळणीमध्ये घ्यायची आहे. तुमच्याकडे मशीन असेल ना पुरणची, त्याच्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता. किंवा अशा प्रकारे चाळणी असेल ना, तर त्यावर असं तुम्ही ग्लासच्या मदतीने असं छानवू शकता. म्हणजे जेवढं पण बारीक जे पुरण असेल ना, छानपैकी असं ते निघून जाईल. आणि दुसरं म्हणजे ह्या दोन्ही नसेल, मशीन आणि चाळणी नसेल ना, तर तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटू शकता किंवा मिक्सरमध्ये पण तुम्ही वाटू शकता. बट मिक्सरमध्ये काय होते की थोडंसं पातळसर होऊन जाते. त्यासाठी काय मग नंतर वाटून झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये याला ठेवून द्या छानपैकी असं घट्ट होईपर्यंत. आणि नंतर तुम्ही याला पुरण तयार करू शकता. तर मी वाटून घेतलं चाळणीमध्ये. नंतर कढाईमध्ये टाकलं. त्यामध्ये मी 1 ग्लासच्या जवळपास गूळसुद्धा टाकलेला आहे. वाटीनेच टाकला मी, बट ग्लासभर होता तो. आणि नंतर तुम्ही यामध्ये गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. गोड जास्त आवडत असेल ना, तर गूळ आणखी वाढवू शकता 1-2 बट्ट्या किंवा कमीसुद्धा करू शकता. नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला याला छानपैकी असं गूळ पूर्णपणे विरघळून जाईल मेल्ट होईल छानपैकी असं शिजवून घ्यायचं आहे. कंटिन्यू परतवत राहायचं आहे. कमीत कमी तुम्हाला 8-10 मिनटं लागेल किंवा 1-2 मिनटं आणखी एक्स्ट्राचे लागू शकते. आता डाळीवर डिपेंड आहे आणि किती प्रमाणामध्ये ते लवकर घट्ट होते की नाही होत हे याच्यावर डिपेंड असते. तर मी याला कंटिन्यू असं परतवत राहिली आणि नंतर बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि थोडीशी घट्टसुद्धा होत आहे. तर आता मी असं चम्मच थोडासा ठेवून बघितला होता, तर तो थोडंसं आणखी पडतच आहे. तर जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू याला असंच परतवत राहायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. तर याबद्दल आता तुम्ही बघू शकता थोडासा घट्ट झालेला आहे. तर मी आणखी एकदा चम्मच ठेवून बघितला, तर तो छानपैकी असा स्टेबल राहते. कसाही ठेवला तरी, कोणताही आडवा ठेवला तरी स्टेबल आहे आणि उभा ठेवला तरीसुद्धा स्टेबल आहे. मी छोटा चम्मचसुद्धा तुम्हाला ठेवून दाखवते की बरोबर परफेक्ट शिजलं की नाही शिजलं, म्हणजे घट्टसर आलं की नाही आलं. तर बघू शकता बिलकुल पडत नाही आहे, म्हणजे आपलं पुरण बरोबर
परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर यामध्ये नंतर वेलायची पावडर टाकायची व जायफळ किसून टाकायचं थोडंसं आणि गॅस बंद करून घ्यायची आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आणि याला पूर्णपणे असं थंड होईल, गार होईल इतपत आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे. तर मी कढाईमध्ये नाही ठेवलं, नंतर थंड होण्यासाठी एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून लवकर थंड होईल बा. एका प्रयत्नामध्ये सुद्धा कोणतीही वस्तू आपण आवडीनं बनवून बघितली ना, तर ती थोडी छानच बनण्याचं म्हणजे चान्सेस जास्त असते. तर मी ही फर्स्ट टाईम बनवली, बट मला एवढा आनंद झाला की मी म्हटलं चल ठीक आहे, जास्त फुगली नाही बट छान तर झाली खायला. तर मग प्रयत्न करून बघायचे. आता नाही तर नंतरसुद्धा छानपैकी अशी ती तयार होईलच. बट परफेक्ट थोडी झालीच होती, जास्त प्रमाणामध्ये नाही, 90% तरी चांगली झाली होती. तर मी हिला तुमच्यासोबत शेअर केली. नंतर आपल्याला कणकेचा गोळा आणखी एकदा मळून घ्यायचा आहे. पुरणाच्या पोळ्या बनवण्याच्या आधी जो अगोदर म्हणजे गोळा तयार केला होता आपण कणकेचा, त्याला आणखी एकदा थोडंसं तेल आणि पाणी लावून याला एकदा आणखी मऊसर करून घेऊ. आणि बघू शकता 1-अर्धा तासच्या जवळपास ठेवला होता, त्यामुळे छानपैकी असा गोळा हा मऊसूर झालेला आहे. तर याला मी आणखी एकदा मऊसर करून याला साईडला ठेवून दिलं. सोबतच लाटण्यासाठी मी यामध्ये तांदळाचं पिठाचं घेतलेलं आहे. तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता, पण तांदळाच्या पिठाने आणखी छान अशी पुरणपोळी तयार होते. नंतर मी एकदा चेक करून बघितलं की पुरणाचा गोळा बरोबर पोळीसाठी तयार होत आहे की नाही होत आहे. तर छानपैकी असा पुरणाचा गोळा तयार झालेला होता आणि आता पुरणपोळ्या लाटायला घेऊ. तर काय करायचं, कणकेचा गोळा घ्यायचा, जेवढी आपण पोळी बनवतो ना तेवढ्या आकाराचा मी घेतलेला होता. पुरणाच्या गोळ्यापेक्षा थोडासा लहान पाहिजे. आणि नंतर त्याला तांदळाच्या पिठाच्या घोळणामध्ये याला थोडंसं कोट करून घ्यायचं आणि याची वाटी बनवून घ्यायची आहे. छानपैकी अशी पारोली तयार करून घ्यायची आहे, ज्या प्रकारे मी दाखवत आहे. जी वरची साईड असते ना ती थोडीशी पातळसर करायची आणि बिचामधली थोडीशी जाडसर ठेवायची. अशा प्रकारे आपल्याला ही पालोरी वाटी तयार करून घ्यायची आहे. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे पुरणाचं. आता तुम्हाला पुरणाची पोळी भरताना तुम्ही मोदकासारखी सुद्धा भरू शकता किंवा जे बनवल्या जाते, एक मी 2 पद्धतीने सांगते. अशा प्रकारे तुम्ही मोदकासारखी सुद्धा हिला भरून पॅक करू शकता. आणि दुसरं म्हणजे जे एक्झॅक्ट पुरणपोळी ज्या प्रकारे भरल्या जाते ते सुद्धा पद्धत तुम्हाला सांगते. आणि अशा प्रकारे नंतर गोळ्यामध्ये पॅक करून झाल्यानंतर याला कोट करून ठेवून द्यायचं साईडला. आणि एक आणखी मी तुम्हाला दाखवते. कणकेचा गोळा घ्यायचा, त्याची पारोली तयार करून घ्यायची छानपैकी अशी आणि नंतर त्यामध्ये पुरणाचा गोळा टाकायचा आणि अशा प्रकारे हलक्या हलक्या हाताने असं गोल गोल करत राहायचं. जसं तुम्ही गोल गोल हलक्या हलक्या हाताने असं घुमवत राहाल आणि थोडं थोडं असं भरत राहाल, ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे, तर एक्झॅक्टली परफेक्ट असं पुरण आतमध्ये भरल्या जाते आणि छानपैकी असं पॅकसुद्धा करता येते. अशाच प्रकारे मेन म्हणजे तर भरल्या जाते पुरण. जेव्हा पण आम्ही कोणत्याही प्रकारचं म्हणजे जशी आता ही मोठी पोळी बनवत आहोत आणि जेव्हा छोटी पोळी बनवतो, जे नॉर्मली आमच्याकडे बनवल्या जाते, त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे पुरण भरल्या जाते आणि नंतर अशा प्रकारे पॅक करून हिला लाटल्या जाते. बट यावेळेस आपल्याला लाटायचा अगोदर काय करायचं आहे, कोरपाटाला थोडंसं घोरण लावून घ्यायचं आणि सुरुवातीला थोडंसं हाताने असं याला पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे जे पोळी आहे ना त्यामधलं जे पुरण आहे ते छानपैकी पूर्ण भागाला लागून जाईल बा, यासाठी आपल्याला सुरुवातीला हाताने असं पसरवून घ्यायचं आहे. नंतर थोडा थोडा तांदळाची पिठीसुद्धा घ्यायची आणि त्यावर असं लावत राहायचं आणि नंतर हलक्या हलक्या हाताने आपल्याला याला बेलननी लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त असं प्रेशर देऊन बिलकुल लाटायचं नाही, नाहीतर पोळी तुमची पूर्ण फाटून जाईल आणि पुरणसुद्धा पूर्ण बेलनाला चिपकून जाईल. तर यासाठी हलक्या हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आणि नंतर छानपैकी असं गरम झालेल्या तव्यावर आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे. खूप जास्त असं कडकडीत झालेल्या तव्यावर शेकायचं नाही, थोडंसं मध्यम याच्यावर गरम केलेल्या तव्यावर आपल्याला याला शेकायचं आहे. तर मी हे वरती बनवत होती, व्हिडिओ करायचा होता तर, आणि सुरुवातीला डाळ शिजवायचा वेळेस खाली बनवत होती. माझ्या हे चक्कर राहते वर खालीच्या चक्करमध्ये. आणि मेन म्हणजे तर आपण लोखंडी तव्यावर जो बनवतो ना त्यामधली पुरणपोळी अतिशय छान वाटते. मी बाकीच्या पोळ्या ज्या होत्या ना त्या खालीच बनवून घेतल्या होत्या नंतर, बट व्हिडिओ करायसाठी मला हे 1-2 पोळी डोश्याच्या तव्यावर सुद्धा बनवणं पडली वरती. तर त्यामध्ये काय होतं, असं वाटलं की बरोबर जमणार नाही, बट तरी छानपैकी असं तयार झालेल्या होत्या. नंतर काय करायचं, पुरणाची पोळी जेव्हा आपण
तव्यावर टाकतो तर हिला सुरुवातीला बिलकुल हलवायचं नाही, जोपर्यंत हलकेसे बबल्स येत नाही तोपर्यंत. आणि साईडने ते थोडंसं तूप सोडायचं आणि हिला नंतर पलटवून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी छानपैकी अशी खरपूस होईपर्यंत हिला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे शेकून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे पुरणाच्या पोळ्या तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता किती छानपैकी झालेल्या होत्या, म्हणजे खूप अशा टम्म फुगल्या तर नव्हत्या ह्या, बट मला जेवढ्या बनवत्या आल्या सुरुवातीला, कारण की मी फर्स्ट टाईम बनवत होती, पण तरी छान झालेल्या होत्या. अशा प्रकारे मी पुरणाच्या पोळ्या छानपैकी असा तूप लावून शेकून घेतल्या होत्या. आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे कट वगैरे बनवल्या जात नाही, म्हणजे बनवल्या जात नाही म्हणजे जास्त करून तुपासोबत खाल्लं जाते. मेन म्हणजे तर पुरणाची पोळी ज्यावेळेस आम्ही सर्व करतो त्यावर फक्त तुपाची 1-2 चम्मच छानपैकी असं टाकलं, तुपाची धार टाकली की त्यामध्येच सगळ्यांना आवडते. तर मी कट वगैरे बनवला नाही ह्या रेसिपीमध्ये. आणि अशा प्रकारे पुरणाची पोळी तयार करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मस्तपैकी वरून छानपैकी असं साजूक तूप टाकून द्यायचं आणि मस्तपैकी गरमागरम पोळी खायची. अतिशय भारी वाटते खायलाही. आणि अशा प्रकारे ही पुरणाची पोळीची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टेक केअर, बाय.